हाय स्टुडंट्स. तर काही टेक्निकल प्रॉब्लेममुळे मागचा जो व्हिडिओ होता तो काय झालेला ब्रेक झालेला आहे. त्याला मी पुढे कंटिन्यू करतो. पहा, झिरो ऑर्डर रिएक्शन्स आपण जो आहे तो पाहत होतो. काय झिरो ऑर्डर रिएक्शनचे डेफिनेशन आहे पहा. झिरो ऑर्डर रिएक्शन इज डिफाइंड ॲज zero order reaction is defined as rate of reaction is independent. Rate of reaction is independent on concentration of reactant or remains constant. Okay, remains constant असतो. Suppose for example आपण एक रिएक्शन पाहूत. A gives a product. Okay, rate law of zero order reaction. Rate law of zero order reaction is काय रेट लॉ लिहिता येईल मग झिरो ऑर्डर म्हणले की रेट इज इक्वल टू के कॉन्सन्ट्रेशन ए झिरो ऑर्डर. अजून एक तुम्हाला माहिती आहे डिफरन्स रेट लॉ काय, रेट इज इक्वल टू मायनस डी कॉन्सन्ट्रेशन ए झिरो कॉन्सन्ट्रेशन ए डिवायडेड बाय काय असतो dt. रेट इक्वल आहेत त्यांना मी काय करतो असं लिहितो मायनस डी कॉन्सन्ट्रेशन ए डिवायडेड बाय dt इज इक्वल टू काय करता येईल सांगा, के कॉन्सन्ट्रेशन ए झिरो. हा जो ए झिरो पार्ट कसा आहे रिमेन्स कॉन्स्टंट आहे. ओके, सो ऑर्डर याचं रिमेन्स जर कॉन्स्टंट असेल ए झिरो किती येणार मग इथं 1 येणार. ओके 1 आहे म्हणून आपला काय लिहिता आहे डी कॉन्सन्ट्रेशन ए डिवायडेड बाय dt इज इक्वल टू के लिहा. हा जो dt आहे त्या साईडला लिहितो मी काय होणार इथं के dt होणार. मायनस साइन जर आपण त्याला दिलो तर काय होणार तिकडच्या साईडला हा असा होणार. ओके, डी कॉन्सन्ट्रेशन ए इज इक्वल टू मायनस के dt असं होणार. आता लिमिट्स ठेवून पहा. इंटिग्रेटिंग द लिमिट्स कॉन्सन्ट्रेशन हा ए झिरो जे आहे इनिशियल कॉन्सन्ट्रेशन किती आहे 0 ॲट टी इज इक्वल टू झिरो टाइमला टू कॉन्सन्ट्रेशन ए ॲट टी टाइमला ॲट टी इज इक्वल टू टी टाइम. हे आपल्याला काय करायचं आहे लिमिट्स ठेवायचं आहे. काय येणार मग हा इनिशियल कॉन्सन्ट्रेशन आहे कॉन्सन्ट्रेशन ए ॲट अ टाइम टी डी कॉन्सन्ट्रेशन ए येणार. ओके इज इक्वल टू काय येणार मायनस के झिरो टी इज इक्वल टू झिरो टाइम आहे टी इज इक्वल टू टी टाइम आहे डी टी. चला सॉल्व करायचं आहे आपल्याला. काय सॉल्व करता येईल मग कॉन्सन्ट्रेशन ए झिरो कॉन्सन्ट्रेशन ए टी इज इक्वल टू मायनस के dt चा डेरिव्हेटिव्ह टी इज इक्वल टू झिरो टी इज इक्वल टू काय ना टी टाइम. हे सॉल्व करायचं आहे मायनस करायचं आहे कॉन्सन्ट्रेशन ए टी मायनस कॉन्सन्ट्रेशन काय करायचं ए झिरो मायनस काय ना के हा घ्यायचा आहे टी मायनस काय ना झिरो पण हा मायनस आहे झिरो काही गरज नाही ती घ्यायची व्हॅल्यू. सो दिस इज द एक इक्वेशन्स आपण इथं काढलेलं आहे. पण जर याला असं सॉल्व केलं तर हा जो आहे तो इकडच्या साईडला घेऊन गेलो तर काय होणार सांगा कॉन्सन्ट्रेशन ए टी इज इक्वल टू काय होणार के टी हा मायनसचा इकडे गेल्यानंतर काय होणार प्लस होणार. करेक्ट. त्यानंतर हा के डी टी इकडे आणतो मी तो काय होणार मग प्लस होणार. कॉन्सन्ट्रेशन ए झिरो हा प्लस आहे मायनस होईल इकडे गेल्यानंतर प्लसचा मायनस झाला. ओके आता के इक्वल टू आपण इक्वेशन्स काढू पहा. के इक्वल टू काय ना डिवायडेड बाय काय ना टी. ओके हे एक इक्वेशन्स आपल्याला इथे भेटलेलं आहे.
झिरो ऑर्डर रिएक्शनचं के. आणि टी इज इक्वल टू जर करायचं असेल तर पहा एकदम सिंपल इक्वेशन्स आहेत. काय येणार इथं के. तर असे हे दोन इक्वेशन्स आपल्याला जे आहेत ते झिरो ऑर्डर रिएक्शन्स जे आहेत ते भेटतील आपल्याला. ओके, के इज इक्वल टू अँड टी इज इक्वल टू. तर हे दोन इक्वेशन्स आहेत झिरो ऑर्डर रिएक्शन्स. हे आहे झिरो ऑर्डर रिएक्शन इज डिफाइंड ॲज रेट ऑफ रिएक्शन इज इंडिपेंडेंट ऑन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टर. इंडिपेंडेंट म्हणलं की ते झिरो येणार किंवा रिमेन्स कॉन्स्टंट असतो. कॉन्स्टंट म्हणलं की रिमेन्स कॉन्स्टंट म्हणलं काय ना वनच राहतो. सो दिस इज द झिरो ऑर्डर रिएक्शन्स. आता याचं जर आपल्याला काय करायचं असेल, युनिट जर काढायचं असेल तर काय करता येईल सांगा. युनिट जर काढायचं असेल एम डिवायडेड बाय टी करता येईल. केचं जर युनिट काढायचं असेल तर आपल्याला इथं युनिट काढता येते का, इथं सांगतो मी. युनिट काढायचं, युनिट ऑफ के काढायचं आहे आपल्याला. काय ना तर हे जे आहे एम जे आहे तो काय असणार मोलार कॉन्सन्ट्रेशन असणार आणि टी आहे म्हणजे हा टी येणार मोलार कॉन्सन्ट्रेशन्स. ओके, मोल पर डी एम क्यूब. म्हणून याला काय लिहिता येईल आपल्याला मोल डी एम क्यूब. ओके, मायनस पर डी एम क्यूब असेल. ओके, म्हणजे एक मिनिट, हा मोलार मध्ये असेल टी. एमचा जो युनिट आहे तो काय मग मोल डिवायडेड बाय डी एम क्यूब असतो असा. ओके, आणि टी काय टाइम आहे. मग आपला हा जर वर गेला तर काय होईल सांगा, त्याचं युनिट काय होईल मोल पर डी एम क्यूब होणार असा. आणि हा पर टाइम होणार म्हणजे हा पर टाइम. ओके, सो दिस इज द युनिट ऑफ के. तर हे जे आहे ते केचं युनिट आहे. समजलं. हे झिरो हे ए टी जे आहे ते मोलारमध्ये कॉन्सन्ट्रेशन आहे, मोलारमध्ये मेजर करतात. हा टी आहे टाइम एम डिवायडेड बाय टी असणार. मोलार जे आहे ते कॉन्सन्ट्रेशन कशात असते मोल पर डी एम क्यूब असतो. आणि त्याला असं लिहिता येईल आपला मोल पर डी एम क्यूब. ओके, आणि पर टाइम. सो दिस इज द युनिट ऑफ के. याच्या अगोदर आपण एक तुम्हाला केचं इंटिग्रेटेड रेट ऑफ फर्स्ट ऑर्डर रिएक्शनचं सांगितलं होतं मी. ठीक आहे, तर हे आहे झिरो ऑर्डर रिएक्शनचा केचं युनिट. ओके, सो त्यानंतर ग्राफिकल रिप्रेझेंटेशन जर आपण बघितले तर ग्राफिकल रिप्रेझेंटेशन्स ऑफ फर्स्ट ऑर्डर झिरो ऑर्डर रिएक्शन्स यांचे जे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन्स आहेत ते एक आपण पाहू पुढच्या लेक्चरमध्ये. ओके, तर आज आपण इथं थांबू. पुढचा पॉईंट जो आहे तो पुढं कंटिन्यू करू. झिरो ऑर्डर रिएक्शन म्हणलं की तो स्ट्रेट लाईनच येणार. ओके, ते काय आहे तर काय नाही पण ते पुढच्या लेक्चरमध्ये. ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ झिरो ऑर्डर रिएक्शन्सला तर आपण कंप्लीट करूत आपण आता. ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ झिरो ऑर्डर रिएक्शन्स काय पाहता. ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ झिरो ऑर्डर रिएक्शन्स एक छोटासा पॉइंट आहे. ऑफ झिरो ऑर्डर रिएक्शन. ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ झिरो ऑर्डर रिएक्शन्स. तर या ग्राफिकल रिप्रेझेंटेशन मध्ये काय सांगता येईल आपल्याला द इंटिग्रेटेड रेट लॉ ऑफ झिरो ऑर्डर reaction is integrated rate law of zero order reaction is एक इक्वेशन आहे पहा. आहे का, हे इक्वेशन आहे. या इक्वेशन मध्ये आपल्याला काय करायचं आहे तर या इक्वेशन मध्ये आपल्याला काय करायचं आहे हा जो आहे तो y इज इक्वल टू mx प्लस mx प्लस c हे इक्वेशन जे आहे ते आपल्याला अप्लाय करता येतो. सो दिस इक्वेशन इज लिनियर इक्वेशन्स म्हणता येईल आपल्याला. द इक्वेशन इज लिनियर इक्वेशन. दिस
equation is linear equation y is equal to mx plus c is straight line. स्ट्रेट लाईन इक्वेशन आणि मायनस साइन आहे मतलब की तो डिक्रीजिंग ऑर्डर मध्ये येणार. ग्राफ प्लॉटेड आपल्याला ग्राफ जो आहे तो प्लॉट करता येईल. इथं काय करता येईल आपला इनिशियल कॉन्सन्ट्रेशन आणि इकडे जो आहे तो टाइम टी हे एक्स ॲक्सिस आहे हे वाय ॲक्सिस आहे हे 0 टाइम आहे. ओके हे वाय ॲक्सिस आहे हा 0 टाइम आहे आणि इकडं ए टी असतो. तर हा जो इनिशियल कॉन्सन्ट्रेशन आहे तो काय होत जातो डिक्रीज होत असतो ड्युरिंग द केमिकल रिएक्शन्स आणि स्लोप जो आहे तो मायनस के. स्लोप काय याचा मायनस के. सो दिस इज द ग्राफिकल रिप्रेझेंटेशन्स. आणि डिफरन्शियल रेट लॉ जो आहे त्यावरून सुद्धा आपल्याला काय करता येतो ग्राफ जो आहे तो प्लॉट करता येतो. आणि तो डिफरन्शियल रेट लॉ ग्राफ कसा प्लॉट करायचा पहा. द डिफरन्शियल रेट लॉ एटी इन हॉरिझॉन्टल लाईन्स. एक पॉइंट झाला हा. एक सेकंड आहे पहा. द डिफरन्शियल रेट लॉ ऑफ 0 ऑर्डर रिएक्शन इज रेट इज इक्वल टू काय सांगा मायनस डी कॉन्सन्ट्रेशन ए डिवायडेड बाय काय डी टी आहे. हां तर याच्यावरून काय करता येतो आणि रेट इक्वल टू काय होतं मायनस रेट इक्वल टू काय के कॉन्सन्ट्रेशन ए 0 होता. ओके म्हणून आपल्याला रेट इज इक्वल टू काय लिहिलं होतं आपण के कॉन्सन्ट्रेशन सॉरी म्हणजे ए 0 नाहीच केच आहे म्हणून आपला रेट इक्वल टू लिहिता येतो मायनस डी कॉन्सन्ट्रेशन ए 0 डिवायडेड बाय डी टी इज इक्वल टू काय के. सो रेट जो आहे तो आपल्या इथं काय करायचं आहे इथं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन करत असता वेळेस इज अ स्ट्रेट लाईन इक्वेशन्स. कारण हा रेट कॉन्स्टंट आहे म्हणून आपल्याला रेट वर्सेस टाइम रेट वर्सेस काय टाइम रेट वर्सेस सॉरी कॉन्सन्ट्रेशन ए टी असं काढायचं आपल्याला. हा कसा असेल मग स्ट्रेट लाईन असेल. म्हणजे सांगायचं काय की हा कॉन्सन्ट्रेशन जो आहे तो काय होत नाही म्हणजे तो कॉन्सन्ट्रेशन रिमेन्स कॉन्स्टंट असतो. ओके केमिकल रिॲक्शनचा रेट कसा आहे मग कॉन्स्टंटच आहे म्हणजे कॉन्सन्ट्रेशन सुद्धा कसं आहे कॉन्स्टंट आहे. सो दिस इज द टू ग्राफिकल रिप्रेझेंटेशन्स ऑफ 0 ऑर्डर रिॲक्शन्स. ओके तर याच्यानंतर एक पॉईंट आहे पहा एकदम इझी पॉईंट आहे हे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन्स आणि हा इंटिग्रेटेड रेट लॉवरूनच काय केलेलं आहे आपण 0 ऑर्डर रिॲक्शनचं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन केलेलं आहे. त्यानंतर हाफ लाईफ पिरियड ऑफ 0 ऑर्डर रिॲक्शन्स पाहू. जसं आपण हाफ लाईफ पिरियड ऑफ फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन पाहिलं होतं तसं हाफ लाईफ पिरियड ऑफ 0 ऑर्डर रिॲक्शन्स पाहू. हाफ लाईफ पिरियड ऑफ फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनचं इक्वेशन्स आपण काढलं होतं पहा. हा इक्वेशन काढलं होतं आठवतं का के इज इक्वल टू काय होता 2.303 असतं. के इज इक्वल टू काय होतं 0.693 डिवायडेड बाय टी हाफ आणि टी हाफ इज इक्वल टू काय होतं मग टी हाफ इज इक्वल टू होतं 0.693 डिवायडेड बाय के होता. तर हे इंटिग्रेटेड रेट लॉ ऑफ 0 कशाचं होतं हाफ लाईफ पिरियड ऑफ फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनसाठी. तसंच आपल्या इथं काय करायचं आहे हाफ लाईफ पिरियड ऑफ 0 ऑर्डर रिॲक्शन्स काढायचं. ओके हाफ लाईफ पिरियड ऑफ 0 ऑर्डर रिॲक्शन्स. तर हाफ लाईफ पिरियड ऑफ 0 ऑर्डर रिॲक्शन्स काय येईल पाहू आता. द इंटिग्रेटेड रेट लॉ ऑफ 0 ऑर्डर रिॲक्शन्स ओके काय हाफ लाईफ ऑफ 0 ऑर्डर रिॲक्शन्स एकदम इझी आहे पहा. द इंटिग्रेटेड रेट लॉ ऑफ 0 ऑर्डर रिएक्शन इज इंटिग्रेटेड रेट लॉ ऑफ 0 ऑर्डर रिएक्शन इज काय होतं आताच इक्वेशन्स हा इक्वेशन घ्यायचं कॉन्सन्ट्रेशन ए ॲट अ टाइम टी इज इक्वल टू मायनस के टी
plus concentration A at 0 time. Okay, 0 time ला आहे. If concentration AT is equal to काय, concentration A0 by 2 at T is equal to T half time ला. बस फिनिश. हे आपल्याला व्हॅल्यू पुटअप करायचं आहे, काहीच करायचं नाही. काय ना मग concentration A0 by 2 is equal to काय ना minus K T half प्लस AT येणार. तर हा मायनस आहे इकडे येईल, प्लस होईल. A0 ला A0 ठेवता इथं मी, कॉन्सन्ट्रेशन ए ॲट 0 टाइम. हा काय आहे तर प्लस आहे, तो मायनस होईल इकडं. हा हाफ आहे, हाफ आहे. एकामधून काय केलं, हाफ निघून कमी झालेला आहे. काय राहील मग, हाफ राहील. K इज इक्वल टू काय राहील तर KT हाफ इज इक्वल टू, हा प्लस आहे, हा मायनस आहे, याच्यातून एकातून हाफ निघून गेलेला आहे. तर किती राहील मग, हाफ राहील. हाफ राहील ना, पण तो प्लस राहील. त्याच्यानंतर पुढे काय, K इज इक्वल टू काय करता येईल आपल्याला, पहा किती सोपी इक्वेशन्स आहेत. हाफला इकडे न्या, T हाफला 2 T हाफ होईल. ओके, T हाफ होईल. एक इक्वेशन आपल्याला K इज इक्वल टू T हाफ. आणि T हाफ इज इक्वल टू करायचं असेल तर काय येणार मग, T हाफ इज इक्वल टू काय होईल, कॉन्सन्ट्रेशन A0 डिवाइडेड बाय 2K. ओके, कॉन्सन्ट्रेशन्स A0 डिवाइडेड बाय 2K. K दिलेला आहे, हे दिलेला आहे, T हाफ कॅल्क्युलेट करता येतो. So this is the half life of zero order reactions. Okay, I hope all of you are understand these points. खूप important points झालेले आहेत पहा. Integrated rate law of first order reactions, त्यानंतर half life period of first order reactions, त्यानंतर zero order reactions. ओके, तो त्याचं एक डेरिवेशन पाहिलेलं आहे. आणि पुढं हाफ लाईफ ऑफ झिरो ऑर्डर रिएक्शन्स. तर हे एक 2-3 इक्वेशन जे आहे ते आपण काय केलेलं आहे, तिथं डेरिवेशन जे आहे ते सॉल्व्ह केलेलं आहे. एकदम सोपे आहेत, एकदम इझी आहेत, काहीच अवघड नाहीत. त्यांचे फॉर्म्युले जे आहेत ते वेगवेगळ्या प्रकारे कसे आपण तयार केलेले आहे, तर ते तुम्ही काय करायचं, लक्षात ठेवायचं. त्याच्यावरच आपल्याला प्रॉब्लेम जे आहे ते सॉल्व्ह करायचे आहे. आणि हा जो आहे तो केमिकल कायनेटिक्स मधला एवढाच पॉईंट जो आहे तो डेरिवेशनचा आहे. एक आहे हाफ लाईफ पिरियड ऑफ झिरो ऑर्डर रिएक्शन. झिरो ऑर्डर रिएक्शन 1, 2 झाले. इंटिग्रेटेड रेट लॉ ऑफ फर्स्ट ऑर्डर रिएक्शन 3, आणि इंटिग्रेटेड रेट हाफ लाईफ ऑफ इंटिग्रेटेड रेट लॉ ऑफ फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. म्हणजे असे 4 जे आहे ते डेरिवेशन्स जे आपल्याला केमिकल कायनेटिक्स मध्ये आहेत आणि खूप इम्पॉर्टंट आहेत. त्याच्यावर भरपूर प्रॉब्लेम्स विचारले आहेत नीटमध्ये, JEE मध्ये, CET मध्ये. जास्तीत जास्त जे आहे ते टी हाफवर CET ला बऱ्याच वेळेस प्रश्न विचारलेला आहे. कारण तो एका मिनिटामध्ये आपल्याला काय करता येतो, आन्सर काढता येतो एका मिनिटामध्ये. म्हणजे टी हाफ इज इक्वल टू 0.693 डिवायडेड बाय काय, के दिलेला आहे. के ची व्हॅल्यू तिथं दिलेली असेल तर टी हाफ लगेच आपल्याला काय करायचं आहे, भागाकारकडून कॅल्क्युलेशन करायचं आहे. किंवा आपल्याला के दिलेला असेल तर टी हाफ जो आहे तो काय करता येतो, कॅल्क्युलेट करता येतो. 0.693 डिवायडेड बाय काय आहे, मग डिवायडेड बाय के ची व्हॅल्यू करायचं आहे, ठेवायचं आहे आपल्याला. त्याच्यानंतर काय आपला टी हाफ कॅल्क्युलेट करता येतो. किंवा याच्यावर सुद्धा आपल्याला बऱ्याच वेळेस नीट आणि JEE ला प्रश्न विचारू शकतात. के देतात, ची व्हॅल्यू देतात, टी हाफ कॅल्क्युलेट करायचं आहे. कारण खूप कमी वेळामध्ये आपलं हे जे आहे ते प्रॉब्लेम जे आहे ते सॉल्व्ह करता येतात. ओके, 1-2 मार्कासाठी आपल्याला हे प्रॉब्लेम जे आहे त्याच्यावर विचारत असतात थेअरीमध्ये सुद्धा. आणि इंटिग्रेटेड रेट लॉ फर्स्ट ऑर्डर रिएक्शन वर जो आहे तो जर समजा आपल्याला 2 स्टेपमध्ये विचारलं, सुरुवातीला टी हाफ वरून काय करायचं, आपल्याला के कॅल्क्युलेट करून घ्यायचं आहे. के ची व्हॅल्यू परत आपल्याला इंटिग्रेटेड रेट लॉ मध्ये ठेवायचं आहे. त्याच्यावरून आपल्याला टी कॅल्क्युलेट करायचं आहे. तर अशा 2 स्टेपमध्ये जर आपल्याला विचारलं असेल तर ते 3 मार्कसाठी 4 मार्कसाठी जे आहे तो प्रश्न विचारत असतात. आणि खूप इझी आहे, काहीच अवघड नाही. थोडंसं लॉग वगैरे आपलं काय करायचं, थोडं इथं पाहायचं आहे. बाकी काय गुणाकार भागाकार तेवढं करायचं आहे. ठीक आहे. तर हे आहे हाफ लाईफ पिरियड ऑफ झिरो ऑर्डर रिएक्शन्स. तर याच्या पुढचा जो पॉइंट आहे तो म्हणजे हे झिरो ऑर्डर रिएक्शन्स आपण पाहिलं. नेमकं झिरो ऑर्डर रिएक्शन्स कशाला म्हणतात, तुम्हाला एक केमिकल रिएक्शन सांगत असताना म्हणलं होतं पहा की रेट ऑफ द केमिकल रिएक्शन्स that does not depends upon the concentration of reactants. जसं वॉटर जर आपण एक खूप जास्त प्रमाणात घेतलेला असेल
एक रिॲक्शन पाहिलं होतं पहा. कोणती रिॲक्शन पाहिलं होतं आपण? हायड्रोलिसिस केलं होतं आपण मिथाइल ॲसिटेटचं. ओके, इस्टरचं काय केलं होतं आपण? हायड्रोलिसिस केलं होतं. मग त्या हायड्रोलिसिसमध्ये त्या केमिकल रिॲक्शनचा जो रेट आहे त्याच्या वॉटरवर डिपेंड नाही असं म्हणलं होतं. बिकॉज water is H2O present in the very large amounts, means concentration of H2O does not कसा राहतो तो? रिमेन्स कॉन्स्टंट असतो. डज नॉट रिॲक्टेड इन लार्ज अमाऊंट. तो जास्त लार्ज अमाऊंट मध्ये रिॲक्टेड होत नाही, तो थोडासा काय होत असतो? रिॲक्टेड होत असतो. म्हणजे त्याचं कॉन्सन्ट्रेशन खूप जास्त असते, त्यामुळं त्याचा जो कॉन्सन्ट्रेशन आहे काही परिणाम होत नाही, म्हणून त्या केमिकल रिॲक्शनचा त्याच्यावर डिपेंड नसतो. तसंच काही एक्झाम्पल जे आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे झिरो ऑर्डर रिॲक्शनचे. आता झिरो ऑर्डर रिॲक्शन म्हणलंय की जनरली दॅट केमिकल रिॲक्शन्स आर टेक्स प्लेस ऑन द मेटल सरफेस. मेटल सरफेसवर ह्या केमिकल रिॲक्शन जे आहे ते होत असतात. मग झिरो ऑर्डर रिॲक्शनचे कोणते कोणते एक्झाम्पल्स आहेत, मग त्यांना कसं एक्सप्लेन करायचं त्याबद्दल जे आहे ते एक्सप्लेनेशन मी तुम्हाला सांगतो. ओके, हा examples of zero order reaction. Examples of zero order reactions. Okay, so zero order reactions are not common. हे जे आहे not common, it's occurs only in a specific conditions. Zero order reactions generally occurs in a metal surface किंवा मेटल सरफेसवर ह्या केमिकल रिॲक्शन जे आहे ते होत असतात. मग काय आहेत पहा? झिरो ऑर्डर रिॲक्शन्स आर नॉट कॉमन, इट्स ऑकर्स ओनली इन स्पेसिफिक कंडिशन्स. झिरो ऑर्डर रिॲक्शन आर नॉट कॉमन, इट्स ऑकर्स only in specific condition. Okay, only in specific condition. Most of the reaction takes place on metal surface. Most of the reactions takes place on metal surface. एक एक्झाम्पल सांगतो पहा आता. एक डिकम्पोजिशन ऑफ NH3 मॉलिक्युल्स. याचं डिकम्पोजिशन करायचं आहे. 1 Kelvin temperature is required. Okay, that chemical reactions are takes place on the platinum surface. Platinum surface वर chemical reactions होत असते. N2 आणि H2 जो आहे तो गॅस फॉर्मेशन होत असतो. ओके, रिॲक्शन बॅलन्स करायचं आहे, त्यासाठी इथं काय करतो मी 3 ने मल्टिप्लाय करतो. ओके, आता त्याचं एक्सप्लेनेशन काय सांगता येतं? एक्सप्लेनेशन. ओके, त्याचं एक्सप्लेनेशन सांगत असताना प्लॅटिनम सरफेस आर प्रेझेंट इन व्हेरी लार्ज अमाउंट्स. एकदम सिंपल आहे, काय एक्सप्लेनेशन आपलं एवढं काही हे नाही. एक 2 एक्झाम्पलचं तुम्हाला एक्सप्लेनेशन इथं सांगायचं आहे, किंवा जर विचारलंच तर तुम्हाला हे तर एक्सप्लेन करता आलं पाहिजे. द प्लॅटिनम सरफेस आर कम्प्लिटली कवर्ड बाय NH3 मॉलिक्युल्स. The platinum surface completely covered by NH3 molecules. Platinum surface are completely covered by NH3 molecules. The number of NH3 molecules, the number of NH3 molecules attached on
metal surface. The number of NH3 molecules are attached on metal surface. The number of NH3 molecules are attached on metal surface the number of NH3 molecules attached on metal surface are very small. काय सांगतो मी very small. From these very few molecules are reacted. Okay, from these very few molecules are reacted, and remaining molecules are remains constant. Okay, hence rate of the chemical reactions, hence rate of the reaction independent on concentration of NH3 molecules. Okay, concentration of NH3 molecules. Most of the NH3 molecules remains constant, unreacted असतो. Comparatively very few molecules are reactions independent on the concentration of NH3. काय मिळालं पहा, the platinum surface covered by NH3 molecules. ही जी केमिकल रिएक्शन आहे NH3 केमिकल रिएक्शन्स. आता हे समजा एक प्लॅटिनमचं सरफेस आहे. ह्या प्लॅटिनमच्या सरफेसवर काय होत असते, ही केमिकल रिएक्शन होत असते. हा प्लॅटिनम आहे, NH3 मॉलिक्युल्स याच्यावर अटॅच होतात असे. ओके, आणि जेवढे त्या प्लॅटिनम सरफेसवर जेवढे मॉलिक्युल्स अटॅच होतात तेवढेच मॉलिक्युल काय होतील, मग रिॲक्टेड होतील. पण NH3 मॉलिक्युल्स खूप जास्त आहेत, पण काही मॉलिक्युल्स याच्यावर अटॅच झालेले आहेत, बाकीचे मॉलिक्युल्स याच्यावर अटॅच झालेलेच नाहीत. सो व्हेरी फ्यू मॉलिक्युल्स आर, कारण प्लॅटिनम आहे म्हणजे खूप, आता मेटल कशा असतात थोडासाच घेतो आपण. प्लॅटिनम मेटल काही हे नाही, स्वस्त नाही, म्हणून काय करतात, त्याच्यासाठी केमिकल रिएक्शन करण्यासाठी खूप कमी घेतात. आणि तेवढ्या सरफेसवर जेवढे काही मॉलिक्युल्स अटॅच होतील तेवढेच रिॲक्टेड होत असतात. मग गॅस मॉलिक्युल भरपूर आहेत अजून NH3 मॉलिक्युल्स, आणि ते जशाला तसेच राहतात. मग सो दॅट आर डज नॉट रिॲक्टेड, ते रिॲक्टेड होतच नाही. थोडी व्हेरी फ्यू मॉलिक्युल्स आर रिॲक्टेड, खूप कमी मॉलिक्युल काय होत असतात, रिॲक्टेड होत असतात. पहा मी तर काय लिहिलं आहे, प्लॅटिनम सरफेस कम्प्लिटली कवर्ड बाय NH3 molecules. Okay, the number of NH3 molecules attached on metal surface are very small. त्या मेटल सरफेसवर जे नंबर ऑफ NH3 molecules अटॅच झालेले आहेत ते कसे असतात, खूप स्मॉल असतात. ओके, फ्रॉम दिस व्हेरी फ्यू मॉलिक्युल्स आर रिॲक्टेड्स. मग त्याच्यापैकी जे आहे ते काही मॉलिक्युल्स काय होत असतात, रिॲक्टेड होत असतात. म्हणजे मॉलिक्युल्स खूप जास्त आहेत, पण तेवढे खूप कमी त्याच्यावर अटॅच होत असतात आणि तेवढेच रिॲक्टेड होत असतात. ओके, आणि बाकीचे जे आहे रिमेनिंग मॉलिक्युल्स आर रिमेन्स कॉन्स्टंट्स. म्हणजे बाकीचे मॉलिक्युल्स कसे असतात, रिमेन्स कॉन्स्टंट असतात किंवा अनरिॲक्टेड असतात. म्हणजे त्यांचं कॉन्सन्ट्रेशन बदल होतच नाही. खूप जास्त आपण NH3 मॉलिक्युल घेतलेला आहे, पण त्याच्यापैकी थोडासाच काय होत असतो, NH3 मॉलिक्युल रिॲक्टेड होत असतो. म्हणजे निग्लिजिबल व्हॅल्यू मध्ये काय होत असते, NH3 मॉलिक्युल रिॲक्टेड होत असतो. बाकीचा मॉलिक्युल कसा असतो, ॲज इट इज असेल तसा असतो. म्हणून त्या केमिकल रिॲक्शनचा जो रेट आहे तो कसा आहे, मग त्या NH3 मॉलिक्युलवर कसा आहे, इंडिपेंडेंट आहे. म्हणून हेच रेट ऑफ रिॲक्शन इज इंडिपेंडेंट ऑन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ NH3. मग इंडिपेंडेंट जर असेल कॉन्सन्ट्रेशन ऑफ NH3 वर, म्हणजे त्याचा जो काही रेट आहे तो आपण लिहित असतावेळेस इंडिपेंडेंट म्हणले की कसं लिहितो, मग रेट इज इक्वल टू काय येणार, के कॉन्सन्ट्रेशन काय येणार इथं, NH3 इंडिपेंडेंट आहे. म्हणजे हे जी ऑर्डर रिॲक्शनचं काय आपल्याला इथं एक्झाम्पल सांगता येईल. ओके, सो असंच एक काय करायचं, दुसरं एक्झाम्पल सांगतो. ते एक्झाम्पल्स तुम्ही काय करायचं आहे, लिहायचं आहे. एक्झाम्पल सेकंड पहा, कोणतं एक्झाम्पल आहे, N2O.
N2O चं काय केलेलं आहे, डिकम्पोजिशन केलेलं आहे. प्लॅटिनम सरफेसच आहे इथं पण, आणि इथं काय करायचं आहे, N2 आणि O2 जो आहे तो फॉर्मेशन होणार आहे. नायट्रोजन ऑक्सिजन 2 आहे, बॅलन्स केलं मी तर. ओके, लिहिता येतो तुम्हाला याचं एक्सप्लेनेशन लिहायचं तुम्हाला. काय लिहायचं आहे, द प्लॅटिनम सरफेस कम्प्लिटली कवर्ड बाय NH3 मॉलिक्युल्स. इथं कोणता आहे, N2 मॉलिक्युल्स. द नंबर ऑफ NH3 मॉलिक्युल्स अटॅच्ड ऑन, जसं तुम्हाला हे सांगितलेलं आहे, काय समजलेलं आहे तसं तुम्हाला इथं तेवढं लिहायचं आहे. काहीच नाही, बाकीची काहीच तुम्हाला वेगळं काही करायचं नाही. तर NH3 आधी तर N2O लिहायचं आहे. त्याचं याचं जे एक्सप्लेनेशन आहे ते तुम्ही कम्प्लीट करा. म्हणजे मोस्ट ऑफ द केमिकल रिॲक्शन्स आर टेक्स प्लेस, कॉन्सन्ट्रेशन जे आहे ते कसं असतं, खूप लार्ज अमाऊंटमध्ये असते. कोणत्या, ह्या मेटल सरफेसवर जे केमिकल रिएक्शन करत असतो. कारण मेटल जो आहे तो कसा असतो, खूप कमी प्रमाणात घेत असतो. जर समजा आपण गोल्ड घेतलेला आहे, आता प्लॅटिनम गोल्डपेक्षा कसा असतो, महाग असतो. गोल्ड घेतलेला आहे, गोल्ड सुद्धा आपण एखादी केमिकल रिएक्शन करण्यासाठी गोल्ड मस्त आपण 1-2 किलो आणून टाकतो का त्याच्यात, नाही. मग थोडासा काय करत असतो, तिथं गोल्ड घेत असतात. मग त्या मेटलवर जेवढे मॉलिक्युल्स अटॅच होतात तेवढेच रिॲक्टेड होत असतात. मग आता जर समजा आपण एखादी केमिकल रिॲक्शन करायचं असले की तो रिॲक्टंट खूप जास्त घेतलेला आहे, पण मेटल जो आहे तो कसा घेतलेला आहे, थोडासाच घेतलेला आहे. म्हणजे त्या मॉलिक्युल्स पैकी, रिॲक्टंट पैकी थोडेसेच मॉलिक्युल काय होत असतात, रिॲक्टेड होत असतात. म्हणजे तो रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन कसं असते, रिमेन्स कॉन्स्टंट असते. सो दॅट आर अनरिॲक्टेड असतो. म्हणून त्या केमिकल रिॲक्शनचा जो रेट आहे, स्पीड आहे, सो दॅट आर डज नॉट डिपेंड्स अपॉन द concentration of reactants. Hence it is called as the zero order reactions. ओके, जसं तुम्हाला मी एक्झाम्पल सांगितलेलं आहे पहा, कोणतं, समुद्रातलं, तशाच प्रकारचं आहे. पण हे झिरो ऑर्डर रिॲक्शन्स सांगत असल्यावेळेस त्या केमिकल रिॲक्शन झालेली आहे, पण कसं झालेलं आहे हे 2 एक्झाम्पल्समध्ये सांगितलेलं आहे. पण जनरली ह्या केमिकल रिॲक्शन्स कुठं होत असतात सांगितलेलं आहे. मग मोस्ट ऑफ द रिॲक्शन्स टेक्स प्लेस इन मेटल सरफेसवर ह्या केमिकल रिॲक्शन जे आहे ते होत असतात. म्हणजे ज्या केमिकल रिॲक्शनमध्ये मेटल असतो, मेटल घेतलेला आहे, किंवा जास्तीत जास्त रिॲक्शन जे आहे ते असे झिरो ऑर्डर रिॲक्शन जे आहे ते मेटल सरफेसवर होत असतात. सो दिस इज द झिरो ऑर्डर रिॲक्शन्स चे एक्झाम्पल्स. झिरो ऑर्डर रिॲक्शनचं आपण इक्वेशन पाहिलेलं आहे, आणि हाफ लाईफ ऑफ झिरो ऑर्डर रिॲक्शनचं इक्वेशन पाहिलेलं आहे, आणि त्यामध्ये जो के आहे, रेट कॉन्स्टंट आहे, त्याचं सुद्धा युनिट सुद्धा पाहिलेलं आहे आपण. ओके, सो दिस इज द व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट्स फ्रॉम दिस चॅप्टर्स. ह्या चॅप्टरमधला हा खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे. हे जे सांगितलं पूर्णच पॉईंट, चॅप्टर्स खूप इम्पॉर्टंट आहे, पण प्रॉब्लेमसाठी जे आहे ते तुम्हाला हे 2-3 लेक्चर जे आहे ते खूप इम्पॉर्टन्स राहणार आहे. आणि प्रॉब्लेम जे आहे ते या चॅप्टरवर बरेच तुम्हाला विचारत असतात. ओके, सो तर हा जो लेक्चर आहे आपण काय करू, तिथं स्टॉप करूत. आता पुढचा जो पॉईंट आहे तो आपण उद्याला कंटिन्यू करूत.